नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सिद्धेश्वराच्या मंदिरात मी आलेली आहे आणि सिद्धेश्वराच्या सर्व भाविक भक्तांना माझा नमस्कार. तर आता मी आलेली आहे सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आणि आता सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात एक कमान आहे आणि ती कमान खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने सजवलेली आहे, आपण पाहिलेलीच आहे. आणि आता मी त्या प्रांगणात प्रवेश करत आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात प्रवेश केल्याच्या नंतर तिथं असं खूप असं रोषणाई आहे सगळीकडे, लाईटिंगची. आणि सगळीकडे तुम्ही पाहत आहात की असं झगमग झगमग असं चालू आहे आणि ते सगळं दृश्य पाहून मनाला खूप प्रसन्न वाटतं. आता मी तिथून आत आलेली आहे. आत आल्याच्यानंतर गाभाऱ्याच्या आसपास जवळपासच पोहोचलेली आहे. आता तुम्ही पाहत आहात की हा सिद्धेश्वर मंदिरातला आतील परिसर आहे. आतील परिसर खूप सुंदर मनमोहक असा आहे आधीच, आणि आता तर त्याचं कसं फुलांनी सजवलेलं आहे. तर आता मंदिरामध्ये खूप छान असं वाटत आहे, आल्हाददायक असं वाटत आहे. आणि मंदिरामध्ये वातावरण पण असं थंड आहे, कारण ते पूर्वीच्या काळी बांधलेलं हे मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर आहे आणि हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं असं म्हणतात. तर त्या काळातील राजा ताम्रध्वजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि हे मंदिर तसं महाभारताच्या काळामध्ये या लिंगाची स्थापना झाली असा उल्लेखही आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाने या राज्यामध्ये आले होते आणि या राज्याला भेट दिलेली आहे. त्यावेळेस या लिंगाची स्थापना झालेली आहे असं सर्वजण म्हणतात. कारण आता मी या परिसरात राहत आहे, त्यामुळं मी येथील परिसरातील बरीच माहिती मिळवलेली आहे. आणि मी बऱ्याच ठिकाणी जे काही या परिसरामध्ये मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये जाऊन मी तेथील देवी देवतांचं दर्शन घेत असते. आणि योगायोगानं या यूट्यूब माध्यमाचा मला असा एक फायदा झाला, मी जिथं जाईन तिथले मी व्हिडिओ घेत असते आणि ते मी अपलोड करीत असते. तर त्यामुळं मला कसं आहे की मी घरी बसूनसुद्धा मी पुन्हा इथलं हे मंदिर आणि या मंदिराचा परिसर पाहू शकते. आणि तुम्ही पण सर्वजण या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ शकता. तर आता सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर सर्वजण दर्शन घेऊन बाहेर पडतात, तसं मीही बाहेर पडलेली आहे. आणि समोर यात्रा आहे. महाशिवरात्रीला दरवर्षी ते यात्रा भरते. त्या यात्रेमध्ये लहान थोर मुलं सगळेच जण असं आनंदाने सहभागी होतात. आणि प्रत्येकालाच यात्रेत आल्याच्या नंतर हे जे इथल्या ज्या राईड्स आहेत किंवा या ज्या खेळण्या आहेत याचा उपभोग घेण्याचा आनंद सर्वांनाच होतो. पण काहींना जमतं, काहींना जमत नाही. तर तशीच स्थिती माझी आहे. मला या कुठल्याही याच्यामध्ये बसता येत नाही. समजा बसलं तर चक्कर येणं वगैरे अशा गोष्टी घडतात. मी जवळपास 30 वर्षापूर्वी एकदा बसले होते, तर मला त्रास झाला होता. तेव्हापासून मी फक्त डोळ्यानंच पाहत असते आणि आनंद घेत असते. आता मी माझ्या मुलासोबत या यात्रेत आलेली आहे आणि माझ्या मुलाला पण तेवढी आवड नाही आहे तसं काही खेळण्यात वगैरे बसायची वगैरे, असं काही आकाश पाळण्यात वगैरे. तर त्याला मी म्हणलं, बस रे दादा म्हणलं. तर तो म्हणला, नाही मम्मी, आपण दुसऱ्यांदा कधी आलं ना तर आपण तेव्हा बसूत, असं तो म्हणाला. तर आता आपण पाहतात यात्रेमध्ये छोटे मोठे दुकानं असतात आणि महिलांना तर काही दिसलं की आपलं जायचं पाहायचं. तसं मी पण या यात्रेत चांगल्या पद्धतीने फिरलेली आहे आणि आता मी इथून बाहेर पडत आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही सिद्धेश्वराची यात्रा? तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.